नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 49चा दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचा पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, त्याच सारखा प्रश्न आहे। दी साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन बिलो। पुढे काही ट्रायंगलच्या साइड दिलेल्या आहेत, साइडचे सेट दिलेले आहेत। फाइंड आउट व्हिच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल्स। तर या साइडपासून तयार होणारे राईट अँगल ट्रायंगल होतात की नाही ते आपल्याला काढायचे आहे। सोडूया। प्रश्न जशास तसा आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। आन्सर पहिला सेट दिलेला आपल्याला 8, 15 आणि 17चा। तर या तीन साइड घेऊन राईट अँगल ट्रायंगल तयार होतो का नाही हे करण्यासाठी आपल्याला सर्वात मोठी बाजू, सर्वात मोठी साइड 17 म्हणजे हायपोटेनस आपण तो गृहीत धरू। त्याचा स्क्वेअर तो होईल 289, बरोबर आहे। आणि 9 आता काय करू, उरलेले जे दोन साइड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन घेऊ। एकाला बेस समजू, एकाला हाईट समजू। 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इक्वल टू 64 प्लस 225। ओके, दोघांची ॲडिशन जर आपण केली तर 289 येते। देअरफॉर 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इक्वल टू 289। फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 2 आणि 1 ह्या फ्रॉम याच्यावरून काय समजते आपल्याला, राईट साइड इक्वल आहे म्हणजे लेफ्ट साइड इक्वल असायला पाहिजेत। म्हणजे आपण असं लिहू शकतो 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इक्वल टू 17 स्क्वेअर, बरोबर आहे। देअरफॉर म्हणजे ह्या जर या लांबीच्या जर साइड घेतल्या आपण, इट इज अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल होऊन जाईल या लांबीच्या साइड घेतल्या तर। दुसरा सेट दिलेला आपल्याला, दुसरा सेट 11, 12 आणि 15। सर्वात मोठी साइड 15 म्हणजे 15चा स्क्वेअर आपण लिहून घेऊ 225। आता 9 उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांची स्क्वेअरची ॲडिशन घेऊ। 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू 11चा स्क्वेअर 121 प्लस 144। दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला किती भेटेल, 5, 6 आणि 2, बरोबर आहे। याला आपण इक्वेशन 2 देऊ। देअरफॉर 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इक्वल टू फ्रॉम 1 and 2, जे दोन इक्वेशन भेटलेले आपल्याला 1 आणि 2, यावरून आपल्या लक्षात काय येते, राईट साइड 265 आणि याची राईट साइड 225 इक्वल नाहीत। इक्वल नाहीत म्हणजे लेफ्ट साइड पण इक्वल नाहीत। देअरफॉर 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 15 स्क्वेअर। ओके, म्हणजे ह्या साइड्स इक्वल नाहीत म्हणून इक्वेशन आपल्याला इक्वल नाही भेटले, म्हणून इट इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल। ओके, तिसरा सेट घेऊ आपण। तिसरा सेटमध्ये आपल्याला साइड दिलेला आहे 11, 60 आणि 61। सर्वात मोठी साइड 61, तिला जर आपण हायपोटेनस गृहीत केलं तर 61चा स्क्वेअर येईल तो 3721। ओके, इक्वेशन 1। आता उरलेल्या दोन बाजू यांचा स्क्वेअर घेऊ आपण। 9 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इक्वल टू 11 121 प्लस 6
3600 addition 3721. Therefore 11 square plus 60 square equal to equation number 2. From 1 and 2 राईट साईड ही राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत ह्या दोन्ही इक्वेशनच्या. फ्रॉम 1 and 2 आपण असं लिहू आता. फ्रॉम 1 and 2 इक्वल टू असं लिहू शकतो आपण. देअरफॉर इट इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. समजलं मित्रांनो. चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला साईड दिलेल्या आहेत ते लिहून घेऊ. चौथा सेट. यामध्ये साईड दिलेले आहे आपल्याला 1.5, 1.6 अँड 1.7 ह्या 3 साईड दिल्यात. सर्वात मोठा अंक कोणता आहे? 1.7. त्याला आपण हायपोटेनस गृहीत केलं तर त्याचा स्क्वेअर काढू आपण. 1.7 म्हणजे सुरुवातीस 17चा स्क्वेअर लिहून टाकायचा. 17चा स्क्वेअर 289. पॉईंट 2 नंतर द्यावं लागेल. 1 2 2.89 हा होईल. आता 9 याला इक्वेशन 1 देऊ. 9 उरलेल्या दोन बाजू 1.5 याचा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि प्लस 1.6 याचा स्क्वेअर इक्वल टू किती होते पाहू आपण. 1.5 म्हणजे 15चा स्क्वेअर 225. पॉईंट द्यावा लागेल 2 पॉईंट इकडून 2 अंकानंतर. बरोबर आहे. 1.6 म्हणजे 16चा स्क्वेअर वी नो 256. पॉईंट 2 अंकानंतर. हे ॲडिशन करावं लागेल. रफमध्ये करून घेतो मी. 2.56 ॲडिशन येईल आपली 4.81. बरोबर आहे. 4.81. देअरफॉर 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर इक्वल टू 4.81. हे इक्वेशन 2. आता फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत का? 2.89. 4 पॉईंट म्हणजे इक्वल नाहीत राईट साईड, म्हणून लेफ्ट साईडसुद्धा इक्वल नाहीत. म्हणजे आपण असं लिहू शकतो 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 1.7 स्क्वेअर. इक्वल नाही. देअरफॉर इट इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे तो काटकोन त्रिकोण होणार नाही. ओके. लास्ट 5वा सेट दिलेला आपल्याला 40, 20 आणि 30. सर्वात मोठी साईड 40चा स्क्वेअर. ओके. 9 आता उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची ॲडिशन किती होईल? 20चा स्क्वेअर, 30चा 3चा 9 हे 0 0. ओके. देअरफॉर 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर इक्वल टू 1300. हे इक्वेशन 2 आणि हे इक्वेशन 1 जर दिलं आपण तर दोन्ही साईड राईट साईडच्या इक्वल नाहीत, म्हणून लेफ्ट साईडच्या साईडसुद्धा इक्वल नाहीत. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 वी कॅन राईट 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर इक्वल टू not equal to 40 square. Therefore it is
नॉट अ राईट अँगल्ड ट्रायंगल. समजले मित्रांनो? पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.